म्हणजे तुम्ही आम्ही सारे जना पोट आहे तोंड आहे जीभ आहे सोस आहे चमचमीत गाड्याचा ते आम्ही सारे खवय्ये आम्ही सारे खवय्ये सारे खवय्ये आम्ही सारे खवय्ये एकमेका शिकवित नवे काही बनवावे किती किती चोचले ते जिभेचे हे पुरवावे विदेशी पदार्थ जाणून घ्यावे चुकता करता करता खावे अन खिलवावे आम्ही सारे खवय्ये आम्ही सारे खवय्ये सारे खवय्ये आम्ही सारे खवय्ये. नमस्कार, आम्ही सारे खवय्येमध्ये मी शेफ पराग कांगरे तुमचं स्वागत करतो. बराच वेळा असं होतं की बाहेर धो पाऊस पडत असतो, आपल्याला कुठल्यातरी महत्त्वाच्या कामासाठी जायचं असतं. मग रेनकोट आणि छत्री घेऊन आपण बाहेर पडतो. घरातनं बाहेर पडताच पाऊस थांबतो. असंही होतं की बाहेर चांगलं मस्तपैकी लख्ख ऊन पडलंय आणि आपण बाहेर पडतो आणि 2 मिनिटाच्या आत बदा पाऊस येतो. वेळेला पावसाची मजाच काही वेगळी आहे. त्यात श्रावणातल्या पावसाची मात्र मजा काही औरच आहे. मी तर असं म्हणेन की श्रावणातला पाऊस म्हणजे पहिला प्रेमासारखा असतो. कारण काय आहे की पहिलं प्रेम आपण कधी विसरू शकत नाही. ते तेवढं आपण इतकं एन्जॉय केलेलं असतं. तसाच श्रावणातला पाऊस जो आहे तो आपण प्रत्येक जण तसाच एन्जॉय करतो. आता माझं प्रेम म्हणल्यानंतर काय आहे की कुकिंग. तर आता या निसर्गरम्य ठिकाणी आपण आलो आहोत, तर त्यामुळे माझं प्रेम आणि पॅशन असं दोन्ही असं उफाळून आलेलं आहे. तर आता या ठिकाणी मला नवनवीन रेसिपी सुचत आहेत. त्याच्यामध्ये सुद्धा काही भन्नाट कल्पना माझ्या डोक्यात आलेल्या आहेत. लेट्स सी आपण आपल्या किचनमध्ये आज काय करणार आहोत. आय विल सी यू इन द किचन. आता तुम्हाला सवय असेल की आमच्या स्टुडिओमध्ये जेव्हा आम्ही किचनमध्ये रेसिपीज करतो तर तेव्हा तिकडच्या किचन तुम्हाला सवय झाली असेल. आता तुम्ही हे किचन बघताय की आता स्विमिंग पूलच्या साईडला आपण मस्तपैकी एक किचन सेट केलेलं आहे आणि एक इनोव्हेटिव्ह रेसिपी करणार आहोत. पहिल्या रेसिपीचं नाव आहे मीठे दाल के पकोडे. आता मीठी दाल वगैरे तुम्ही पाहिलं असेल. मीठी दाल हे एक व्हेरी पॉप्युलर डिश आहे. तर त्याच्यातच मला ही रेसिपी सुचली. सगळा या रिसॉर्टचा सगळा इफेक्ट आहे की अशा नवनवीन रेसिपीज मला सुचत आहेत. मीठे दाल के पकोडे. त्याच्यासाठी साहित्य काय घेतलं ते बघू अँड देन विल स्टार्ट विथ द प्रोसेस. इथं आपण मुगाची डाळ ओव्हरनाईट भिजवून घेतली आहे. तसंच चण्याची डाळ ओव्हरनाईट भिजवून घेतली आहे. बेदाणे, खजूर, मनुका, सीडलेस मनुका घेतल्यात. दालचिनी, मध, वेलदोडा. इथं आपण घेतलं मीठ, लिंबाचा थोडासा रस आणि बेकिंग सोडा. आपल्या पकोड्याला थोडंसं हलकं करण्यासाठी म्हणून आपण त्याच्यामध्ये बेकिंग सोडा वापरतोय. इथं मी तेल तापत ठेवलेलं आहे. प्रोसेसला आपण सुरुवात करूयात. आता इथं आपण जो मिक्सर घेतलाय तर त्या मिक्सरच्या भांड्यामध्ये या आता रात्रभर भिजवलेल्या ज्या डाळी आहेत तर त्या आपण घेऊन त्याला या खजूर, बेदाणे आणि मनुकांबरोबर आपण ब्लेंड करणार आहोत. चण्याची डाळ आणि त्यामध्ये आपण घालूया थोडासा खजूर, थोडे बेदाणे आणि सीडलेस मनुका. आता याच्यामध्ये आपण थोडासा फक्त आंबटपणा आणि थोडासा लिंबाचा रस, जस्ट लिटल बिट, आणि थोडंसं चिमूटभर मीठ. बघताय की आता वेदरमुळे मीठ सुद्धा असं फ्री फ्लोनेस जो असतो मिठाचा तर तो कमी आलाय. मीठ चिकट होतं युजली पावसाळ्यामध्ये. तर त्यामुळे बऱ्याच वेळा स्वयंपाकाचा अंदाज चुकतो कारण मीठ जास्त बोटायला लागतं आणि त्यामुळे आपल्या रेसिपीमध्ये फरक पडतो. आता हे सगळं आपण ब्लेंड करून घेऊ. लवली. याची टोटल पेस्ट करायची नाही. असं कोर्सली ग्राउंड असं टेक्स्चर त्याचं पाहिजे. जस्ट एक टेस्ट घेऊन बघू आपण. मेन इन्ग्रेडियंट विसरलो आपण याच्यामध्ये घालायचं ते म्हणजे वेलदोडा. आपण काय करणार थोडासा याच्यामध्ये वेलदोडा घालणार. जस्ट एक 2 वेलदोडे. तर जस्ट थोडंसं
बारीक करून त्याच्यामध्ये मिक्स करायचं. तर मिश्रण जे आहे त्यात काढून घेऊ. तुम्हाला माहिती आहे की आपण भजी किंवा बटाटा वडा करताना आपण कसलं पीठ वापरतो? बेसन वापरतो, बरोबर की? तर त्यामुळे डाळींमध्ये ऑलरेडी बाइंडिंग प्रॉपर्टीज असतात. तर त्यामुळे या पकोड्यांना बाइंड करण्यासाठी आपल्याला काही लागणार नाहीये. आपण त्याच्यामध्ये फक्त घालणार आहोत थोडासा बेकिंग सोडा, जस्ट 1 चमचाभर. आता हे सगळं मिक्स करू. आणि आय गेस आपलं तेल चांगलं तापलंय. त्या तेलामध्ये आपण फ्राय करू. आता हे पकोडे जे आहेत तर ते आपण मीडियम हीटवर आपण त्याला फ्राय करणार आहोत. कारण हाय हीटवर जर फ्राय केलं तर याच्या डाळी आपण ओव्हरनाईट भिजवलेल्या आहेत, तर त्या अजून थोड्याशा कच्च्या आहेत, तर त्या पूर्णपणे शिजणार नाहीत. आता हे जे वडे जे आहेत तर ते आता आपण मस्तपैकी तांबूस रंग येईपर्यंत त्याला मस्तपैकी फ्राय करून घेणार आहोत मीडियम हीटवर. वेल, आपले पकोडे जे आहेत ते मस्तपैकी असे तांबूस रंगाचे आपण फ्राय करून घेतलेत. खरं म्हणजे पकोडे नुसते खायला सुद्धा चांगले लागतात, पण जर त्याच्याबरोबर तुम्ही थोडंसं सिनेमन सिरप जर केलं तर इट कॅन बी अन इनोव्हेटिव्ह डिझर्ट. लवली. आता पकोडे असे फ्राय झालेत, तर आता कढई आपण उतरवू आणि इथं आपण या छोट्या पॅन मध्ये पण मस्तपैकी याचं सिनेमन सिरप करून घेऊ. पहिल्यांदा या गरम पॅन मध्ये आपण घालणार आहोत हे ऑर्गॅनिक मध. ऑर्गॅनिक मध का? कारण याची जी गोडी जी असते ती फारच भन्नाट असते आणि औषधी व्हॅल्यूज जे आहेत त्यातल्या त्यासोबत जास्त असतात. थोडासा लिंबाचा रस आणि यामध्ये आपण घालणार आहोत थोडंसं पाणी. दॅट्स इट. त्याच्यामध्ये दालचिनीचे तुकडे जे आहेत तर ते असे जस्ट आपण ब्रेक करून घालू. आणि आता लिक्विडला थोडंसं रिड्यूस होऊन दे. त्याच्यामध्ये दालचिनीचा असा वास आला आणि हे थोडंसं रिड्यूस झालं की लगेच त्याचा गॅस जो आहे तो स्विच ऑफ करायचा. तुम्हाला थोडंसं स्टिकी आणि इझी पोरिंग कन्सिस्टन्सीचं सिनेमन सिरप मिळतं. आता आपण काय करू, हे जे पकोडे जे आहेत ते आपण इथं असे प्लेटवर अरेंज करू आणि त्याच्यावर हे जे सिरप जे आहे ते आपण ड्रिझल करणार आहोत. श्रावणातल्या पावसाची मजा घ्यायला तुमच्यापैकी बरेच जण पर्यटनाला तुम्ही जात असाल. वेल, काहीच्या जागा ज्या मला खूप आवडतात. सगळी लोक गोव्याला जातात ते म्हणजे नोव्हेंबर, डिसेंबर, जानेवारी या महिन्यामध्ये जातात. पण गोव्याला खरं मी जातो, दरवर्षी जातो अगदी न चुकता, ते म्हणजे मॉन्सून्समध्ये. गोव्याची जी मजा आहे मॉन्सून्समध्ये ती काय भन्नाटच आहे. आणि अनदर थिंग इज लाईक, जरी माझ्या आवडते मासे पावसाळ्याच्या दिवसात अवेलेबल नसले तरी तिकडचं निसर्ग सौंदर्य जे आहे ते पावसाळ्याच्या दिवसात असं काय खुलून येतं. इट्स फॅन्टास्टिक सीझन टू गो टू गोवा. आणि मग तुम्हाला शॉर्ट जर 2 दिवसाच्या जर वेकेशनला जायचं असेल मग तुम्ही मग कुठेही म्हणजे तुम्ही महाबळेश्वरला जाऊ शकता किंवा तुम्ही शिवथरगडला जाऊ शकता किंवा जस्ट एक शॉर्ट ट्रिप टू लोणावला. लोणावला इज ऑल्सो व्हेरी ब्युटिफुल इन मॉन्सून्स. आपल्या महाराष्ट्राला असं काही नैसर्गिक सौंदर्य लाभलेलं आहे ना, आय एम टेलिंग यू, कुठल्याही सीझनमध्ये येतं. आय मीन हे या ज्या काही जागा आहेत, ज्या पर्यटन स्थळं जी आहेत तर ती सगळ्या सीझनमध्ये फारच सुरेख दिसतात, एस्पेशली मॉन्सून सीझन. वेल, आता जास्त वेळ न घालवता तुम्ही याचं पटकन साहित्य आणि कृती लिहून घ्या. मीठे दाल के पकोडे बनवण्यासाठी लागणारं साहित्य: रात्रभर भिजवलेली मूग डाळ, रात्रभर भिजवलेली चणा डाळ, बेदाणे, खजूर, मनुका, दालचिनी, मध, वेलदोडा, मीठ, लिंबाचा रस आणि खायचा सोडा. कृती: भिजवलेली तूर डाळ, भिजवलेली चणा डाळ, बिया काढलेले खजूर, बेदाणे, मनुका, लिंबाचा रस, मीठ हे मिश्रण मिक्सर मध्ये एकत्र वाटून घ्यावं. त्यामध्ये वेलदोडा आणि खायचा सोडा घालून या मिश्रणाचे पकोडे तेलामध्ये खरपूस तळून घ्यावेत. एका पॅन मध्ये मध, लिंबाचा रस, पाणी आणि दालचिनी हे मिश्रण एकत्र उकळून सिरप तयार करावं. हे सिरप पकोड्यांवर घालून डिश सर्व्ह करावी. सो फ्रेंड्स, आता लेट्स मूव्ह टू सेकंड रेसिपी. सेकंड रेसिपी सो अशीच इनोव्हेटिव्ह आहे पहिल्या रेसिपी सारखीच, मिठा बेरी पुलाव. आता मुंबईमध्ये एक कॅफे ब्रिटानिया नावाचा एक व्हेरी ओल्ड कॅफे, तर तिकडचा बेरी पुलाव नावाचा एक रेसिपी जी आहे ती खूप फेमस आहे. म्हणजे दुपारी काहीच तास फक्त तो बेरी पुलाव अवेलेबल असतो आणि 5-5:30ला पुलाव संपलेला असतो. म्हणजे तिकडचे जे ओनर्स जे आहेत ते आर आय गेस पारसीज, आणि ते बेरी पुलाव करून आणतात आणि जेवढा आहे तेवढा संपला की दॅट्स इट, दुकान शट.
आणि तो इतका अप्रतिम लागतो. मला तसा काही जमलेला नाही आजपर्यंत, पण आपला रेग्युलर जो दमपुक्त पुलाव जो असतो त्याच्यामध्ये काही स्वीट इन्ग्रेडियंट्स आणि स्वीट स्पाइसेस वापरून मी एक रेसिपी डिझाईन केली आहे. आय वुड लाईक टू शेअर दॅट विथ यू. त्याच्यासाठी आपण काय काय साहित्य घेतलं ते बघू, देन वी स्टार्ट विथ द प्रोसेस. इथं आपण लॉंग ग्रेन बासमती जो आहे तो मी 70% कुक करून घेतलाय. फ्राय करून घेतला कांदा, कच्चा कांदा, पाण्यात सोक करून ठेवलेले बेदाणे, ग्लेश चेरी, पाण्यात सोक करून ठेवलेला मनुका, बेलीफ म्हणजे तमालपत्र, फ्राय केलेला पुदिना, आलं, लवंगा, साजूक तूप, दालचिनी, स्टार फूल आणि मीठ. दॅट्स इट. आता आपण प्रोसेसला सुरुवात करणार आहोत. आपण थोडंसं चॉपिंग वगैरे करून घेऊ. आधी आपल्याला आलं आणि कांदा दोन्ही आपल्याला बारीक चॉप करून घ्यायचंय. आणि हे जे आलं जे आहे तर ते फक्त याचं थोडंसं आपण स्किन काढून घेऊ आणि मग त्याला बारीक चॉप करू. लवली. खरं सांगू, आपण हे जे रेग्युलर आपल्या स्टुडिओच्या किचन पेक्षा या वाइल्डरनेस रिसॉर्टच्या स्विमिंग पूलवर आपण जे किचन जे सेट केलंय, इथं कुकिंग करायला एक वेगळीच मजा येते. मस्त मागे पाऊस पडतोय, मस्त थंड हवा आहे आणि त्यात आपण एक गरमागरम दमपुक्त मीठा पुलाव की रेसिपी. क्या बात आहे. आपण आधी पॅन आता आपण गरम करून घेऊ. आता याला दम, जसं आपण मटन बिर्याणी करतो किंवा मटन पुलाव करतो किंवा चिकन पुलाव करतो, त्याला आपण दम लावून ठेवतो कारण त्यातलं मटन आणि चिकन ते चांगलं भातावर शिजावं म्हणून. आता आपण इथे करतोय तो ड्रायफ्रूट बेरी पुलाव करतोय. तर त्याच्यामध्ये शिजण्यासारखं असंच काही नाहीये कारण आपण बेदाणे आणि मनुका हे दोन्ही सोक करून घेतलेलं आहे, त्यामुळे ते मऊसर झालेले आहेत. ग्लेश चेरीज जे आहेत त्या ऑलरेडी कुक्ड आहेत, त्यामुळे याला जास्त आपण दम लावणार नाही आहोत. पण याच्यावर हे झाकण ठेवून एक साधारणतः 7 ते 8 मिनिटं त्याला आपण चांगली वाफ आणून द्यायची आणि गरमागरम पुलाव साजूक तुपाची धार घालून मस्त सर्व करायचा. फॅन्टॅस्टिक. मला आत्ताच तोंडाला इतकं पाणी सुटतंय. आता गरम पॅन मध्ये आपण काय करू, हे जे साजूक तूप जे आहे तर ते घालून घेऊ. एक 1.5 चमचा. दॅट्स इट, नॉट मोर दॅन दॅट. आता हे तूप चांगलं गरम झाल्यानंतर त्याच्यावर आपण घालणार आहोत हे आलं आणि बारीक चॉप केलेला कांदा. आता कांदा आणि आलं हे आपण चांगला परतून घेताना त्याच्यामध्ये एखाद दुसरं तमालपत्र घालू, थोडी दालचिनी, एक 2 ते 4 लवंगा, जस्ट एखादं स्टारफुल त्याला असं जस्ट ब्रेक करून घालू. तुम्ही बघता की याच्यात वापरले स्पाइसेस जे आहेत ते असे स्वीट स्पाइस फॅमिलीचे आपण स्पाइसेस वापरले. त्याला छान परतून घेऊ. तोपर्यंत इन द मीन टाइम याच्या ग्लेश चेरीज जे आहेत तर त्याचे आपण गोलाकार स्लाइसेस कापून घेऊ. इंडियन कुकिंग शिकताना बऱ्याच जणांना डिफिकल्टी जी येते तर ती म्हणजे स्पाइसेसचा वापर. म्हणजे आपल्या इंडियामध्ये इतक्या वेगवेगळ्या प्रकारचे स्पाइसेस अवेलेबल असतात आणि कुठल्या प्रकारच्या इंडियन प्रिपरेशनमध्ये कुठल्या प्रकारचं स्पाइस घालावं, त्यामुळे त्याला स्वाद कसा येईल आणि त्याची उग्रता जी आहे तर ती जास्त वाढू नये म्हणून त्याला कॉम्प्लिमेंट करणारं दुसरं कुठलं इन्ग्रेडियंट घालता येईल. त्या सगळ्या गोष्टींचं ते इक्वेशन जे आहे ते ज्याला जमलं त्याला इंडियन कुकिंग जमलं. कारण आता इंग्लंडमध्ये असताना सुद्धा माझे जे काही इंग्लिश फ्रेंड्स जे आहेत तर बरेच जण मला इन्सिस्ट करायचे की आम्हाला इंडियन कुकिंग शिकव. मग त्यांना किती जरी त्यांना शिकवलं तरी जेव्हा मी स्पाइसेसचा वापर करायचो तेव्हा त्यांना भीती वाटायची की अरे एवढं आपण स्पाइसेस त्याच्यामध्ये घालतोय, स्पायसी तर होणार नाही ना. माझी कशी स्टाईल आहे कुकिंग करण्याची की त्याच्यामध्ये कमीत कमी स्पाइसेसमध्ये जास्तीत जास्त ॲरोमॅटिक आणि फ्लेवरफुल फूड कसं बनवता येईल याच्याकडे माझा कल असतो. आता ते कांदा, आलं आणि स्पाइसेस जे आपण परतलेत त्याच्यामध्ये घालूया मनुका आणि बेदाणे, बारीक चॉप केलेल्या चेरीज आणि हे सगळं छानपैकी आपण मिक्स करून घेऊ. लवली.
आता इथे सोक केलेले जे मनुका आहेत, बेदाणे आहेत, तर त्याच्यामध्ये सगळे स्पायसेसचे फ्लेवर असे इन्फ्यूज व्हावेत म्हणून त्याच्यावर आपण थोडंसं झाकण ठेवू. आता आपण पुढची प्रोसेस करूयात. आता हे जे स्पायसेस जे आहेत त्याचे फ्लेवर्स, सगळे अरोमाज जे आहेत ते आपल्या सोक्ड फ्रुट्स मध्ये सगळे असे इन्फ्यूज झालेले आहेत मस्त. आपण काय करणार आहोत, याच्यामध्ये घालणार आहोत थोडासा हा फ्राय केलेला कांदा, त्याला एक थोडासा रोस्टेड फ्लेवर देण्यासाठी, आणि थोडासा फ्राय केलेला पुदिना, त्याचा एक हलकासा लेअर, आणि याच्यावर आता घालूया थोडंसं मीठ. भात शिजवताना आपण त्याच्यामध्ये मीठ घातलेलं आहे, तर त्यामुळे त्या अंदाजाने याच्यात मीठ घालायचं. हे फक्त असं आपण स्टर करू, आणि त्याच्यावर आता आपण घालणार आहोत हा बासमती राईस. या राईसवर फ्राय केलेला थोडासा कांदा, फ्राय केलेला पुदिना, आणि थोड्या स्लाइसेस चेरीच्या. लवली. त्याच्यावर झाकण ठेवण्याच्या आधी मग अशी आपण तूप वापरलं 1.5 चमचा. थोडंसं तूप असं वरनं सोडू, म्हणजे आता जो भात जो ऍड केलाय त्याच्यामध्ये, तर त्याच्या शीताला मस्तपैकी हे तूप लागेल, त्याचा स्वाद राहायला लागेल. आणि एकंदरीत कुठलाही पुलाव म्हणा किंवा बिर्याणी म्हणा, मला साजूक तूप त्यात घालायला खूप आवडतं. आता याच्यावर झाकण ठेवून त्याला आता मस्तपैकी एक 7 ते 8 मिनिटाला वाफ येऊन दे, अँड दॅट्स इट. आपला मिठा बेरी पुलाव रेडी. तुम्ही पटकन साहित्य आणि कृती लिहून घ्या. इन द मीन टाइम मी हे सगळं फिनिश करून घेतो. मिठा बेरी पुलाव बनवण्यासाठी लागणारं साहित्य: अर्धवट वाफवलेला बासमती तांदळाचा भात, तळून घेतलेला कांदा, पाण्यात भिजवलेले बेदाणे, चेरीज, पाण्यात भिजवलेल्या मनुका, तमालपत्र, तळलेला पुदिना, आलं, लवंगा, साजूक तूप, दालचिनी, चक्रीफूल आणि मीठ. कृती: कांदा आणि आलं बारीक चिरून घ्यावं, पॅन मध्ये साजूक तूप गरम करावं, त्यावर आलं आणि कांदा परतून घ्यावा, त्यामध्ये तमालपत्र, दालचिनी, लवंगा, चक्रीफूल, भिजवलेला मनुका आणि बेदाणे घालून एक वाफ काढावी. या मिश्रणात चेरीज, तळलेला कांदा, तळलेला पुदिना, मीठ आणि बासमती तांदळाचा वाफवलेला भात घालावा. वरून तळलेला कांदा आणि चेरीजचे तुकडे घालून मिठा बेरी पुलाव सर्व्ह करावा. आपली रेसिपी करतानाच श्रावणातल्या पावसाची एक मस्तपैकी सर येऊन गेली आणि वातावरण एकदम फॅन्टास्टिक झालेलं आहे. आपण रेसिपी सुद्धा एकदम मस्त केलेली आहे. वेल, आय जस्ट ट्राय दिस. बेरी पुलाव, ॲब्सोल्युटली अमेझिंग रेसिपी. तुम्ही बघताय की मागे कशी लश ग्रीनरी आहे, त्याच्या मागे सिंहगडचे माउंटन्स आहेत, त्याच्या पुढे आपण बसतो इथं स्विमिंग पूलचं मस्त निळसर पाणी आहे. फॅन्टास्टिक. म्हणजे हा जो स्वर्ग जो आहे ना, तो खरंच तुम्ही अनुभवायलाच पाहिजे. श्रावणातल्या पावसातला हा जो स्वर्ग जो आहे तो तुम्हाला वाइल्डरनेस या रिसॉर्टमध्येच बघायला मिळेल. आता कसं आहे की आता तुम्ही याचा अनुभव घ्यालच, पण आजचा एपिसोड तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला सांगायला अजिबात विसरू नका. त्यासाठी आमचा पत्ता लिहून घ्या. आम्ही सारे खवय्ये, झी मराठी, पोस्ट बॅग नंबर 1, अंधेरी पूर्व, मुंबई 99, भारत TVC, झी मराठी @znetwork.com. दोन्ही पदार्थ जे युजली आपण तिखट करतो ते आपण गोड जिन्नस वापरून केलेले आहेत. माइंड ब्लोईंग रेसिपीज झालेले आहेत. ट्राय दॅट आउट. आता पुढच्या आठवड्यात आपण परत भेटणारच आहोत अजून काही इंटरेस्टिंग रेसिपीज घेऊन. तोपर्यंत मस्त खा, स्वस्थ राहा. नव्या नव्या चवी नवी विचल्या ह्या तुम्हासाठी. लहानपणापासून कोणी आपले सगळ्यात जास्त लाड केले असतील ना, तर ते आपल्या आजीने. तर अशाच काही आज्या दुर्मिळ झालेल्या काही रेसिपी शिकवायला येत आहेत आजीची पोटली स्पेशल मध्ये. आजी, आपली सगळ्यात पहिली रेसिपी कुठली आहे? फजिता. आपली पुढची रेसिपी कुठली आहे? कोंड्याची फळ. आपली पुढची डिश कुठली आहे? दोडक्याच्या सालीची चटणी. आम्ही सारे खवय्ये.